हा जो काळोखी नभातला अकेला तारा की ते ध्येय पहिल्यांदा तो आयर्न मॅन हा किताब काय असतो त्याच्यामध्ये काय असतं नेमकं काय करायचं असतं ते जरा आम्हाला सांगशील का? आयर्न मॅन हा एक 40 वर्षापासून गेम आहे, ज्यात स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही गोष्टी एकामागो एक करायच्या असतात. बरं स्विमिंग किती करायचं असतं? 3.8 किलोमीटर, अप्रॉक्स 4 किलोमीटर आपण रफली म्हणू शकतो. 4 किलोमीटर पोहायचं. पोहायचे, मग त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग करायचे ऐकताय ना 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आणि त्याच्यानंतर त्यानंतर 42 किलोमीटर पळायचे. फक्त म्हणजे 16 तासात या ऍक्टिव्हिटी करायच्या. नितीन मला सांग म्हणजे तू किती तासात केल्यास? 12 तास 49 मिनिटं. आपण हे करावं अशी कल्पना तुझ्या डोक्यात का आली रे? रनिंग चालू होतं, त्यासोबत सायकलिंगचाही छंद लागला. स्विमिंग थोडी थोडी करत होतो, तर भोरला 2017 साली मी पहिल्यांदा स्विमिंगचा एक ट्रायथलॉनचा एक ऑलिम्पिक डिस्टन्स कोर्स होता, तो करायला गेलो. तिथं मला बरं वाटलं, पण मला हवं होतं तसं मला करता नाही आलं तेवढं छान. तेव्हा जिद्द केली की आपल्याला करायचं आहे. मग त्यातली माहिती थोडं थोडं वाचायची सवय आहे, तर त्या वाचनामध्ये कळलं की ॲक्च्युअल हा कोर्स बाहेर असतो, याचा ब्रँड नेम आयर्न मॅन आहे, अशा काही प्रकारचा असतो. मग त्याचा अभ्यास करणं सुरू केलं. मला त्यात खूप लोकांनी मदत केली. त्यात माझे मित्र आहेत अभिजित नारगोळकर, कफिल जमाल, खूप सारे माझे मित्र आहेत, नितीन सोनगिरकर, जयेश, मग असे. ते तुझं कोचिंग केलं त्यांनी त्या सगळ्यात? नक्कीच नक्कीच आणि कोचिंग केलं. संपूर्ण तयारी तू किती काळ करत होतास याची? 6 महिने. 6 महिने. आणि कसा कसा तुझा दिनक्रम होता ह्या प्रिपरेशनचा? माझं प्रिपरेशन खरं सुरू झालं जेव्हा चेन्नईमध्ये मी 8 मिनटं उशिरा फिनिश केलं. तिथं तो जो त्रास झाला की 8 मिनटामुळं आपला हा पूर्ण कोर्स कितीही केलं, मी खूप अभ्यास केला होता, पण शेवटी परीक्षेत नापास झालो. पण सिरियसली घेतलं. त्यानंतर आठवड्यात 5 दिवस आणि सकाळ संध्याकाळ मिळून मी 5 तास ॲव्हरेजली व्यायाम केला. त्यातले भरपूर असे काही हसायसारख्या गोष्टी, रडायसारख्या पण गोष्टी होत्या. नाही मला हसायच्या पण सांग, रडायच्या पण सांग. हसण्यासारख्या या होत्या की सगळे झोपलेले असायचे आणि मी 4 वाजताच खडखड चालू होऊन द्यायची माझी घरात, आणि ह्यांचं झालं सुरू, हा आवाज यायचा बरोबर. बरोबर. आणि त्रासदायक गोष्टी या होत्या. खूप थंडीमध्ये मला खूप खूप जास्त थंड पाण्याने म्हणजे आईस कोल्ड वॉटरने आंघोळ करायची सवय लावून घ्यावं लागली. का? कारण तुला कारण तिकडे जाऊन तिथं पोहायचं तिथं होतं. टेम्परेचर, बाहेर टेम्परेचर खूप कमी असतं, तर त्याच्या तयारीनुसार मला इथे मग तू खूप म्हणजे जास्त. काय बर्फ टाकत होता? हां, बर्फ टाकायचं म्हणलं तरी चालेल बादलीमध्ये. आहाराच्या बाबतीत काल सहज गप्पा मारताना जे एक मित्राला मी बोललो त्याच्यातलाच भाग की आवडती गोष्ट, हा माझा डाएट प्लॅन होता की आवडती गोष्ट टाळायची आहे. तर मला गोड आवडतं, मला खूप तिखट आवडतं, प्रचंड तिखट आवडतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी बिलकुल नक्कीच नाही. आणि मन मन नाही, मनात फक्त एकच गोष्ट होती की आता करायचंय, हे करायचंच आहे, काही जरी झालं तरी करायचंय. काही कारणास्तव थोडं जरी वरखाली झालं असतं तर मी तिकडून दुसरीकडे जाऊन केलं असतं, आलो नसतो केल्याच्या. परत यायचं नाही भारतात. हा पण तरी तू ते 16 तासाचं 12 तास 49 मिनिटामध्ये तू ते केलंस. पण ह्या सगळ्याची सुरुवात जी होते की नाही ती तुझ्या अगदी लहानपणापासून होते. डेफिनेटली. हा तर लहानपण तुझं आमचं जे सर्वसाधारण इकडे बसलेल्या मंडळींचं लहानपण आहे ना त्याच्यापेक्षा खूपच वेगळं गेलं, हो की नाही? असं तू पहिलं कामाला कधी लागलास? कितवीत असताना? नाही, मी कळतं तेव्हापासून. कळतं तेव्हापासून तू कामाला लागला, म्हणजे 6-7 वर्षाचा. हो, मी आणि माझा भाऊ. काही म्हणजे घरची परिस्थितीच अशी होती की काम करणं, त्याबद्दलचं काही वाईट कधी वाटलंच नाही. हा घरची परिस्थिती हालाकीची होती. पैशामुळं अन्न नसणे आणि अन्नामुळं उपाशी राहणे, अशा काही हालाकीचे दिवस काढलेले आहेत लहानपणी. आणि त्याबद्दल तेव्हा कोणाला काही दोष द्यावा असं वाटायचंच नाही, कारण परिस्थितीच ती होती. आई काम करायची, भाऊ, मी, आम्ही तिघं काम करायचो. कुठली कुठली कामं केलीस तू त्या काळामध्ये? आता काय म्हणजे खूपच खोलून बोलायचं म्हणलं तर मी पेपर बॉय होतो. 6वी 7वी ते 10वी म्हणजे जवळपास 4 वर्ष पेपर टाकले मी. 9वी 10वीचं वर्ष मी 300 पेपर सकाळी टाकायचो. 300 पेपर टाकायचा? Definitely. त्यातला शेवटचा पेपर कुठला होता? माझ्या शाळेत असायचा. म्हणजे 300वा पेपर तो शाळेत टाकायचा आणि मग शाळेत जाऊन प्रार्थनेला उभा राहायचा. बस स्टँडच्या समोर पॅराडाईज हॉटेल आहे, तिथं गाड्या पुसलेल्या आहेत, गाड्या धुतलेल्या आहेत, हे सगळे काम केले. 9वी 10वीत असताना तुला एक ब्रेक मिळाला छोटासा. तो काय झालं? 10वी पास झाल्या ना, 9वी आणि 10वीच्या दरम्यान 10वीचा अभ्यास जनरली आता तर खूपच जास्त डेंजर दिसतो, मी तर केलं नाही तेवढं काही, पण करावं लागतं, कारण 10वी झालं तरच काहीतरी आयुष्यात होऊ शकू, असं काही काळ होता. 95 साली मी 10वी दिली आणि ज्या शाळेत मी शिकायला होतो त्या शाळेच्या घरमालकाचे नातलग त्या शाळेत राहायचे. आणि सुट्टीच्या दिवशी शुक्रवारी त्यांना सुट्टी असायची, ते बजाजमध्ये व्हेंडर होते,
ते पेपर त्यांच्या हातात असायचा तो मी टाकलेला, आणि ते मला बघायचे. तर त्यांनी मला एक दिवशी विचारलं, तू या शाळेत शिकतो? हो. त्यांनी मला म्हणले की तू काम करशील का माझ्यासोबत? म्हटलं करेल, पण माझं कन्सेप्ट क्लिअर होते, करेल पण पैशाचं काय. असं नको की तुम्ही शाळेचे मालक आहे, मला कामावर नेणार तर झालं, कारण इथं मला 300 रुपये भेटतात, पण मी देखो 700 रुपये तुम्हाला. ठीक आहे, एवढे नाही, 400-500 रुपये भेटले तरी मला म्हणलं पुरेसे. तर मी त्यांच्यासोबत वाळूजला जाणे येणे, त्यांची बॅग सोबत धरणे खांद्यावर. त्यांच्याकडे एक मोठी बॅग असायची, त्यात खूप कागद असायचे, खूप वजन असायचं, म्हणजे वजन काय शाळेपेक्षा कमी, आणि ते घेऊन फिरायचं मागं मागं. एवढं करायचो. ते मला पैसे रोजच द्यायचे, 10 रुपये 20 रुपये. तेव्हा वाळूजला जायला औरंगाबादहून 3 रुपये लागायचे, पण त्यांच्यासोबत असायचो मी. त्यांनी सांगल ते काम, म्हणजे त्यांना गुटख्याची पुडी आणून देण्यापासून तर त्यांना पेन लागत असेल तर पेन आणून देण्यापर्यंत त्यांनी जे सांगू ते काम करणे, एवढं काम होतं. तर मला त्यांच्याकडे कामाला ठेवलं तर वर्षभराने त्यांचा तबादला परत हैदराबादला झाला. त्यांना खूप वाईट वाटलं, कारण त्यांनी पर्सनल लेवलला मला ठेवलं होतं. त्यांनी त्यांच्या एका मित्राकडं जे सतीश ट्रान्सपोर्टचं काम बघायचे, मी ढमडेरे म्हणून आमचे वाळूचे साहेब आहेत, त्यांच्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली की हे बच्चा बहुत अच्छा काम करताय. मग तू ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागला? हो, मी ट्रान्सपोर्टमध्ये काम करायला आणि लागलो. तिथे तू विश्वास कमावलास? हो. पैसे पण हातामध्ये खेळायला लागले हळूहळू? हो, पैसे येत होते. त्या काळाच्या ऐपतीपेक्षा नंतर नंतर खूप येत गेले. 95ला मी काम सुरू केलं 300 रुपयांनी, आणि मी असं म्हणेल की 98-99च्या दरम्यान खूपच पैसे आले, म्हणजे माझ्या कुवतीबाहेर. मला सांग की व्यसन तुझ्या आयुष्यात कसं आलं? 8वी-9वीत असताना सहज, म्हणजे दारू एवढी काही प्रचंड वाईट गोष्ट असती असं कधी माहीतच नव्हतं. सगळेच पित होते, वस्तीमध्ये राहत होते ते सगळेच पित होते असं म्हटलं तरी चालेल. महिला वगळता सगळेच पित होते. संध्याकाळ झाली, कामावून आलं की दारू प्यायची असती, त्यानंतर जेवायचं असतं आणि सकाळी उठून कामाला जायचं असतं. हा एक रुटीन होता. बर. फक्त एवढंच आहे की हे माहीत नव्हतं की किती प्यायचं, काय प्यायचं, ह्याचं काय असतं का नाही. लहानपणी पिली, 8वीत पिल्यानंतर मी त्यानंतर 10वीतच पिलो असं म्हणेल. बर. 8वीत धुलिवंदनला पिलो, त्यानंतर काही पण गरज नाही पडली. पैसे आल्यावरती व्यसनाचं प्रमाण वाढलं का? खूप जास्त पैसे, म्हणजे जर त्या मुद्द्यावर यायचं झालं तर व्यसन माझं खरं वाढलं माझ्या पैशामुळं आणि अहंकारामुळंच. अहंकारामुळे? कारण जेवढं मी चांगलं चांगलं सांगतोय की नाही मी व्यवस्थित वाढलं, चांगले संस्कार येऊ तेऊ, हे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा पैसे नव्हते तोपर्यंत होते. पैसे आल्यानंतर मी तिरस्काराने बघणं सुरू केलं लोकांकडं. ये मेरे पास ऐसा देखता था क्या, असं काहीतरी बोलायचो नाही, फील करायचो आतून, असा द्वेष असायचा, द्वेषचं. आणि त्याचं रूपांतर बोलून तर काही करू शकत नव्हतं, कारण कुणी मला हार्म नव्हतं केलं, मला हर्ट नव्हतं केलेलं, पण मी हर्ट झालेलो होतो. आणि ते मी बळजबरी आठवायचो की त्याच्याकडे पण हर्ट केलं तर, त्यांनी पण हर्ट केलं तर, ह्यांनी आपल्याला दुखवलं होतं. मी कारणं शोधायचो रोज दारू प्यायला, आणि फुल दारू प्यायचो छानपैकी. असं म्हणजे मी छान हा शब्द यासाठी वापरतो की वेड्यासारखी. वेड्यासारखी? काहीही नाही त्यात, काहीही तारतम्य नव्हतं बाळगलं, आणि सगळ्या गोष्टी संपल्या होत्या. मी स्पिरिच्युअली, खूपच मोठा शब्द होतो स्पिरिच्युअली, मी सगळा संपलेलो होता. असं एक सगळा संपला होतास. जो व्यवसाय तू कष्टानं उभा केला होतास तो व्यवसाय सुद्धा कर्जबाजारी झाला? वेळ लागला, पण खूप कर्जबाजारी झाला. जेव्हा मी व्यसनातून बाहेर आलो तेव्हा 8-9 डिजिटचं माझ्यावर कर्ज होतं. म्हणजे असं ठीक आहे, आकडा म्हणून नाही सांगत आहे, पण 1.25 करोड रुपयाच्या वर कर्ज होतं, आणि फेडायचा काही संबंध नव्हता. म्हणजे काही कुठून फेडणार, कुठून फेडणार अशी अवस्था होती 9 वर्षापूर्वी. या सगळ्याच्या मध्ये तू म्हणालास तसं तुझ्या स्वभावातल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या? एक तर अहंकार, जुन्या जुन्या गोष्टी आठवून, म्हणजे मी आता नॉर्मली म्हणतो, जेव्हा व्यसनात नव्हतो तेव्हा दुःख नाही व्हायचं त्या गोष्टीचं. लहानपण होतो किंवा समजूतदार होतो पोटात दारू नसल्यामुळं, पण पोटात दारू गेल्यावर असं सगळ्यांबद्दलच, मला तिथं पार्क का नाही करू दिली गाडी, मी कोण ह्याला माहिती आहे का, इथून सुरू व्हायचा माझा अहंकार. सगळ्यांनाच विकत, म्हणजे मला असं वाटायचं की एक साधा शब्द, म्हणजे ह्याच्यापेक्षा मूर्खपणाचा शब्द असू शकत नाही, की माझ्या आईवडिलांना सुद्धा मीच जन्म घातलेला आहे, ह्यांना तर मीच सांभाळतो, सगळ्यांना तर मीच सांभाळतो. इतका अहंकार आला. ह्याच्यातून बाहेर पडावयाची पहिली इच्छा कधी झाली? जेव्हा खूप दारू वाढली, खूप स्वतःच्या नजरेत पडणं जेव्हा सुरू झालं ना, की म्हणजे कुणाचीही इज्जत न करणे, आणि ह्याचं फिलिंग येत होतं. दारू जेव्हा उतरायची, भेटायची नाही, उतरायची म्हणजे काय, वेळच अशी असायची काहीतरी पहाटेची, बाहेर निघू शकत नाही, दारू भेटणार नाही आहे, आणि मग तो एक सायलेंट झोन असायचा, कारण कोण बोलायच्या परिस्थितीत नसायची, मी घाबरलेलो असायचो बोलायला. आणि मग तो विचार येऊन जायचा की आपण काय केलं आहे काल, आठवत नाही, पण काही काही जे मूळ मुद्दे आठवायचे त्याच्यावर खूप पश्चाताप व्हायचा. फील व्हायचं की एवढं वाईट तर कोणच वागू शकत, आणि परत गिल्टी फील व्हायचं, पण त्याचं सुधारणेकडं जाण्याऐवजी पिऊनच घेऊ हेच बरं आहे, म्हणजे परत बेशुद्धीच जाईल, म्हणजे तुम्ही काही बोलणार नाही,
बर, फेस करायची ताकद नव्हती राहिली. ह्या सगळ्यामधून यू टर्न केव्हा झाला, जेव्हा तुला असं वाटलं की आता माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल व्हायला पाहिजे? जनरली म्हणतात की आईचे, बायकोचे, मुलांचे, सगळ्यांचे काहीतरी भावना माझ्याबद्दलच्या की ह्याने जगावा. त्याच्यामुळं मी परत जन्माला आला असं म्हटलं तरी चालेल. डॉक्टरांनी सांगून दिलं होतं म्हणजे सर्टिफाईड की 8-10 दिवस पाहुणे बोलून घ्या, ह्यांचं झालेलं आहे. आणि वाचला जरी तर 2-3 महिने अजून. तुम्ही जो युटर्न म्हणताय ना आता, हा तो युटर्न मी शुद्धीत आल्यावर आला माझा. हा. मला जाणवला. हा कारण दारू थांबली, हुक क्रुक जे काय म्हणतात ते शब्द आहे की जबरदस्ती हम्म. करू नाही तर मरो अशी परिस्थिती आली. मला एच्या मीटिंगला घरच्यांनी नेलं. माझ्या बालमित्रांनी मला मेसेज दिला. अल्कोहोलिक अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला माझ्या बालमित्रांनी मला नेलं. पण त्याचे विचार बदलत गेले. काही असे लोक, खूप काही असे लोक भेटले की ते या व्यसनात होते, त्यातून बाहेर पडत होते आणि ते सांगत होते ठीक आहे ना, पिला हरकत नाही, आता नको पिऊ, बरं होईल सगळं, असं म्हणणारे भेटत गेले की नाही. ह्या परिस्थितीतून मला आधी तर वाटायचं हे काय वाईट झालेलंच नाही आहे. पण त्या लोकांचे जेव्हा शेअरिंग्स मी ऐकल्या, त्यांचं जेव्हा पर्सनल शेअरिंग ऐकलं की नाही नाही किती ड्रास्टिक, किती खाली, अजून खाली, म्हणजे संपली जमीन, संपली, सगळं संपलं तरी अजून खालीच चाललं. ह्या परिस्थितीत मग मी कम्पेअर करणं सुरू केलं. मी खूप मागच्या टेबलवर, मागच्या खुर्चीवर बसायचो मीटिंगमध्ये आणि खिल्ली उडवायचं. लोक सांगायचे ना बायको सोडून गेली, नोकरी गेली, याचं लग्नच व्हायला नव्हतं पाहिजे, ह्याला नोकरी द्यायलाच नव्हती पाहिजे म्हणजे. पण ह्या गोष्टी खूप लवकर गळून पडल्या. जो माझा तो अहंकार, दुसऱ्याला द्वेष, तुच्छ, ह्या सगळ्या गोष्टी 6 महिने लागले. पण कमी झाल्या. तिथं मला कळलं की प्यायच्यापेक्षा मोठी चूक आता करतोय. आता जर नाही सुधारला तर आता नक्की आता स्वतःच्या हातून स्वतःचा पंचनामा मोठा होणार आणि मरणार. तिथून सुरुवात झालं लोकांचं ऐकणं. लोक ज्यांना म्हणायचो, मेंबर्सचं ऐकणं, मित्रांचं ऐकणं सुरू झालं आणि उलटं उत्तर देणं कमी केलं, अक्कल शिकवणं कमी केलं. लोक नाही, मी मूर्ख आहे, मी शिकलं पाहिजे. आणि ते पण 1 दिवसाच्या हिशोबाने. लहान मूल जरी येतो, माझा लहान मुलगा, माझ्या भावाचा लहान मुलगा जरी येऊन म्हणतोय पप्पा असं असं आहे, तर मी पूर्ण ऐकलं पाहिजे. आधीच लगेच अक्कल, आम्ही लहान होतो तेव्हा असं, हां त्याचंच ऐकून घेतो. आणि ती सवय लागली आता ऐकायची सवय लागली. तिथून लाईफ युटर्न झाला सर. तिथे लाईफ युटर्न झालं. अक्कल शिकवायची सवय सोडली नक्की. आणि शिकायची सवय लावली, तिथे युटर्न झाला. मग व्यवसायाला सुद्धा लागलास परत? व्यवसायाचं तो म्हणजे शुद्धीवर आल्यावर सगळ्यात मोठा वाईट घटना तीच घडली की कळलं की शुद्धीवर तर आलो, दारू थांबली, पण एवढे पैसे आणायचे कुठून? हो, एक कुठे एवढे पैसे येणारच नाही, सगळं विकलं तरी येणार नाही. हा बट जे या अनुभवातने गेलेले माझे मित्र होते ते म्हणले तू थांब ना, कोणी आले का आत्ता मागायला, आजच्या आज देणार नाही म्हणजे आजच पूर्ण पैसे दे, असं कोणी आहे का? विचार केला तर नाही आहे. माझं असं गणित होतं, मी काल घेतलेल्या होम लोनचं टेन्शन आजच घेऊन टाकायचो. कलीच 20 लाख लोन लिया आणि आज दारू प्यायला बसायचो. 20 लाख लोन, आता 20 वर्षासाठी घेतलंय, हप्त्यानी फेडायचे, काहीच नाही. बरं घर नाही नेत एवढं लवकर, 2-3 वर्ष नाही दिल्यावर घर, पण मी त्याचं भांडवल बनवायचं दारू प्यायला. ते मला मित्रांनी जाणीव करून दिली की असं कोणतंच लोन नाही आहे तुझं की उद्याच्या उद्या घेऊन जातील. ज्या त्यांच्या वस्तू आहे त्या नेऊन त्यांनाही उपयोग नाही आहे, तेही तुला व्यवसाय करच म्हणतील. मला खोटं वाटत होतं पण मी त्यांना अप्रोच झालो भीत. ज्यांचं कर्ज होतं, हात उसणे ज्याला म्हणून ते खूप कमी होते आणि ते लोक बिचारे समजदार होते. त्यांनी मला कधी जबरदस्ती नाही केली, मी त्यांचा ऋणीच राहिला. आणि जे बँक आहे त्यांनी सुद्धा मी भेटल्यावर म्हटलं ठीक आहे ना सर, तुम्ही व्यवसाय करा, आम्हाला तेच पाहिजे. तुमच्या वस्तू घेऊन आम्हाला काहीच भेटणार नाही आहे, तुम्ही व्यवसाय करा, अजून काय पाहिजे सांगा. म्हणलं अजून नको, फक्त आता काही महिने मागू नका. ते म्हणजे आमचं लक्ष आहे तुमच्यावर सगळं, आम्हाला तुमचं हॉस्पिटलायझेशन माहिती आहे, तुमची रिकव्हरी माहिती आहे. मला हे कळलं की माझ्यावर सगळ्यांचं लक्ष आहे, माझ्याकडे कोणीच बघत नाही. ही जी माझी खंत होती, माझी बायको माझ्याकडे लक्ष येत नाही, आई लक्ष येत नाही, भाऊ लक्ष येत नाही, मला कोणच नाही. म्हणून मी जे काही तिरहित चालले होते माझे मूर्खपणा दारूसोबतचे, दारू थांबल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टी आल्या की माझ्याकडे सगळे बघतायत आणि खूप पॉझिटिव्हली बघतायत. ज्यांचे पैसे आहेत व्याजाचे ते सुद्धा माझ्याकडे पॉझिटिव्हली बघतायत की हा बरा होऊ द्या, आधी हा बरा होऊ द्या, पैसे तर घेऊ. असं करत करत तू परत सगळं फेडलंस? 3 वर्षात मी शुद्धीत आलो बऱ्यापैकी. दारू थांबल्याच्या 3 वर्षानंतर मी शुद्धीत आलो आणि 5 वर्षापर्यंत सगळं जिकडे तिकडे झालं, क्लिअर केलं, पूर्ण क्लिअर. आज तुझा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे? ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जो सुरू केला तसाच आहे. तुझ्याकडे आज किती वाहन आहेत? 11 वाहनं आहेत. 11 वाहनांची ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतोस? मी, माझा भाऊ आहे. आणि ती सगळी अत्याधुनिक पद्धतीने चालवतोस, त्याबद्दल हो. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय म्हणजे खोटारड्यांचा व्यवसाय.
100% खोटं. मालक खोटं बोलणार, ड्रायव्हर खोटं बोलणार, कंपनी तिसऱ्याला खोटं बोलून सांगणार, माल तो निकल गया. मग ते सगळं. पण आत्ताच्या गेल्या 3 वर्षामध्ये जी आधुनिकता झाली की सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं मी माझ्यात सुधारणा केली की आपल्याला हेल्प भेटल्यात ही देवाचाच आभार मानायचे की सगळं आपोआप झालं आणि खोटं बोलणं कमी होऊन जाईल याच्यामुळं. गाड्यांना GPS बसवलं. जेवढे ड्रायव्हर्सचे माझ्याकडे सगळ्यांचे कार्ड आहेत, सगळ्यांचे ATM डेबिट कार्ड प्लस कंपनीचे HPCLचे कार्ड आहेत, त्याच्यावरच डिझेल लोड होतं. ट्रॅकिंग लावलेली आहे, मोबाईलवर कळते. बजाजला SS दिलेला आहे, तुम्हीच बघा, मलाही खोटं बोलायला लावू नका आणि तुम्ही समोर खोटं बोलू नका. सगळ्या गोष्टी मी बऱ्याचदा होतं आमचं म्हणजे चेष्टेचाही भाग आणि सिरियस गोष्ट पण तुम्ही कामच करत नाही असं आमच्या घरच्यांचं म्हणणं असतं. त्यांच्या हिशोबाने काम म्हणजे 8 तास गेलं पाहिजे माणूस आणि 8 तासानंतर संध्याकाळी डब्बा घेऊन घरी की मी आज खूप थकलो असं काही गरज पण म्हणजे या सगळ्यामधून मग ही प्रेरणा मिळाली की आता मला देवाने हे आयुष्य परत दिलंय तर आता मी त्याचं रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी आरोग्य म्हणजे झालं काय सगळंच पिंक चालू झालं. पैसे फिटले, व्यवसाय चांगला, घरचे तर त्यातच खुश होते की जाऊ दे पित नाही आहे ना तेच, बाकी तर राहू दे बा. एवढं सगळं चांगला जो फील चालू होता, या फीलमध्ये मी 86 किलोचा झालो, मला कळलंच नाही. बघितलं तर माझं वजन खूपच वाढलेलं होतं. म्हणजे ते असाय पाहिजे 62-63 किलो, तर माझं वजन 86 किलो. प्रयत्न सुरू केले. प्रयत्न काय करणार, काहीतरी चुपचुपचे प्रयत्न, खोटे प्रयत्न. सकाळी उठून वॉक कर, यूं कर त्यूं कर, काही नाही, ते सगळे खोटे प्रयत्न होते. मग नंतर विचार केला असं औषधं, मग हे खा ते खा, काही नाही. बरं आतून कळत होतं करावं स्वतःच लागणार आहे, दुसरं करणार नाही. म्हणजे ती फिलिंग ते त्याच्यासारखीच फिलिंग यायची की कुणीतरी करावं आणि माझं भलं व्हावं, किंवा कुणीतरी हे पैसे घ्या. मी माझं वजन कमी करण्यासाठी ज्या काही एक ठिकाणी गेलो होतो तिथं मी म्हणलो होतो काय पैसे असेल ना ते काही त्याचा प्रॉब्लेमच नाही काही. म्हणजे माझी समोरचे जे वैद्यकीय अधिकारी, जे वैद्यकीय व्यक्ती होते, डॉक्टर होते, ते म्हणत होते तुमचा प्रॉब्लेम सांगा. मी त्यांना म्हणजे माझं म्हणायचं आतून हे चाललं होतं की पैसे सांगा, ते पैसे तुम्ही सांगा किती येते ते मी देईल, पण माझं वजन कमी करा. तर त्यांच्या आमच्या चर्चेतनं हे झालं की ते ठीक आहे, तो झाला ट्रीटमेंटचा भाग, पण मेहनत तुम्हालाच घ्यावा लागेल. मग जास्त फसगत झाली माझी की म्हणजे आता हे करावंच लागेल म्हणजे फायनली. मग तेव्हा पहिल्यांदा हा फिटनेसचा विचार आला. मग पहिल्यांदा रनिंग चालू झालं. 8 किलोमीटर रनिंग डिकॅथलॉन मध्ये गेलो होतो. तिथून काही वस्तू खरेदी केल्या होत्या, त्यांच्याकडे रँडमली त्यांनी मेसेजेस पाठवले. 8 किलोमीटरचं काही रन होता, त्यात भाग घेतला. तिथं मी पहिल्या 5-7 लोकांमध्येच पळालो. एवढं वजन घेऊन चांगलं टुनटुनीत असं होतं. ठीक आहे. म्हणजे 8 किलोमीटर पळालाच, तिथून चांगला ब्रेक मिळाला. माझं वजनही त्या दरम्यान 3-4 महिने झाले होते मेहनत घेण्यात, तर वजनही बऱ्यापैकी 5-7 किलो वजन कमी झालं होतं. मी आनंदी होतो की मी जो पाहिजे मला, एक तर असाच मला जे पाहिजे त्याच्या मागं लागून जातो, तर मी आनंदी होतो की हे माझं बरं व्हायला लागलंय. आणि मग सायकलिंग चालू केलं. त्यानंतर मी एक दिवशी मित्राचा सायकलिंगचा सहजच किस्सा असा, तो म्हणला चल पुन्हा जाऊ, परवेज म्हणून माझा मित्र, आपण जाऊ तिथे 100 किलोमीटर सायकलिंगचा असं. म्हणलं माझ्याकडे सायकल नाही, तिथं भाड्याने मिळती. गेलो तिथं, सायकल स्टारकेनवाल्यापासकडून भाड्याने घेतली. 200-300 रुपये काही त्यांनी किराया घेतला. पुणे लोणावळा पुणे अशी ती रेस होती, ॲक्च्युअल सिरियस रेस होती आणि मी काही सिरियस नव्हतं त्याबद्दल. कसं झालं काय माहीत नाही, पण परत तेच की 10-12 लोकांमध्ये मी होतोच. म्हणलं नाही आता. आणि तिथं जे मला तिथून जे भेटलं, तर यातले सिरियसनेस तिथून कळलं. शिस्तीने सायकलिंग सुरू केली. 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, 600, ती खूप तो वेगळाच भाग. परत तो मग असा मीचा भाग आहे, तो बराचसा केलेला आहे. आणि मग असं करता करता तू आयर्न मॅन पर्यंत येऊन पोहोचलास. म्हणजे आता आपलं सायकल पूर्ण झाली. स्विमिंगची पण सवय लागली आणि स्विमिंग मला येतच नाही अजूनही, मी शिकतोय. पण ते त्यामुळे आता या आयर्न मॅनच्या प्रवासापर्यंत पोहोचलो फायनली. शेवटी तू या आयर्न मॅनच्या प्रवासापर्यंत पोहोचलास. मला तुझं खूप कौतुक नितीनचं अशासाठी वाटतंय की आज तो आपल्यासमोर त्याच्या जीवनातले हे सगळे अनुभव अत्यंत स्पष्टपणे मांडतोय. कारण त्या व्यसनामध्ये गुरफटणं, त्या व्यसनामधलं अहंकाराचं जागं होणं, त्या अहंकाराला काबूत ठेवून पुन्हा एकदा व्यसनमुक्त जीवनाकडे स्वतःची वाटचाल करणं, हा सगळा जो कालखंड आहे तो त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी किती कष्टप्रद राहिला असेल याची आपण कल्पना करू शकतो. ते 1-1.25 कोटीचं कर्ज फेडण्यासाठी 3 वर्ष त्याने काय मेहनत केली असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो. आणि ह्या सगळ्याच्या मधून त्याने एक ध्यास घेतला. म्हणजे मला असं वाटतं ना, त्या अनहेल्दी ॲडिक्शन मधून एक हेल्दी ॲडिक्शन चालू झालं. हो, परत तेच त्या ॲडिक्शन नावाची भीती वाटते. मी हेल्दी राहणं सुरू झालो, हेल्दी खाणं सुरू झालं.
माझं दिनमानच हेल्दी आता. मी सगळ्यात मेन म्हणजे बाहेरून जे काय आहे हे मांस हाडं हे ह्यापेक्षा मी आतून खूप आनंदी आहे सर. खूप जास्त हेल्दी आहे. येस. आणि मला वाटतं आतून माणूस हेल्दी असला की तो बाहेरून मी हेल्दी आतून होतो. मी आतून हेल्दी आहे. प्रश्न तुला मला 2-3 विचारायचे आहेत. प्लीज सर. प्रशंसेने फुशारून जायचं नसेल तर माणसाने कोणत्या 3 गोष्टी कराव्यात? मी माझ्यातला अहंकार बाजूला ठेवलं पाहिजे. त्यासाठी मी माझ्यातला अहंकार शोधलाच पाहिजे. आणि त्याला बाजूला कसा ठेवायचा? नाही, बाजूला तर सर कुणी जरी किती प्रशंसा करते धन्यवाद एवढं पुरेसे आहे. बस धन्यवाद म्हणायचं, ती प्रशंसा अंगाला लावून घ्यायची नाही. अशा 4 व्यक्ती की ज्यांच्याबद्दल तू अत्यंत कृतज्ञ आहेस. सर व्यक्ती म्हणल्यावर मग परत भांडणं होतील बाहेर गेल्यावर. बर. हा पण सांग ना नक्की, तरी 3-4 सुद्धा म्हणजे कृतज्ञ राहायचं झालं तर मी माझ्या घरच्यांचे माझे पूर्ण एंटायर पूर्ण फॅमिली पूर्ण एक. फॅमिलीज. माझा भाऊ माझ्या 40 वर्षाचा आहे. मी आता 40वर चालू आहे. माझ्या वयाच्या 24व्या वर्षी वडील गेले. मी 24 वर्षात 240 वेळा सुद्धा वडिलांना भेटलेलं नाही आहे. म्हणजे 240 खूप मोठा आकडा होतोय. मी 100 वेळा सुद्धा वडिलांना भेटलेलं नाही. पण वयाच्या 24 वर्ष वडील जाऊपर्यंत म्हणा की आज 40चा आहे तर 40ही वर्ष माझा भाऊ माझ्यासोबत वडील म्हणून सोबत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कृतज्ञता. डेफिनेटली. आणि फायनली अल्कोहोलिक अनॉनिमसचा प्रत्येक बांधव. याच्याबद्दल तू येस कृतज्ञ आहेस. येस सर. अशा 3 व्यक्ती की ज्यांच्यापुढे तू नम्र होतोस. माझा प्रत्येक व्यक्ती जो मला समजून सांगतो त्याचा मी नम्र आहे. जो मला शिकवतो माझ्यातल्या चुका सांगणाऱ्या व्यक्तीचा मी नम्र आहे. क्या बात. तुला असे कुठले 2 गुण वाटतात की जे तुझ्यात अजून यायला हवेत? सर मला वाचायला वेळ कमी पडतो. मला वाचण्याचा थोडा छंद आहे. वाचनाचं छंद वाढवायला Yes, तुला yes, आवडेल. yes. आणि Okay? प्रॅक्टिस अजून करायची जे चाललंय त्यातली. जे चांगलं आहे त्याची प्रॅक्टिस अजून करायची आहे. आणि या सगळ्या यू टर्नच्या प्रवासामध्ये तुझ्यातला एक स्ट्रॉंग पॉइंट कुठला वाटतो तुला? सर ते परत खूप मी बद्दल बोलायला खरं नाही शिकवलेलं मला ना. त्यामुळे ते ओव्हरऑल मी एखादं ठरवलं तर करतो सर. मग ते जे काय असेल ते ठरवलं असेल. ते ठरवलं. फक्त फरक असं झालाय आधीच्या 9 वर्षापूर्वीच्या नितीनचा आणि आजचा. 9 वर्षापूर्वी मी ठरायचो ते करायचोच. मग ते हुक और क्रुक मग त्यासाठी काय झालं हरकत नाही. म्हणजे कुणाचं काही जरी होतंय माझं सुद्धा. पण आता नाही. आता कुणाचं नुकसान माझं झालं तर चालेल. पण कुणाला इजा न होता जर होतंय ना तर ते टार्गेट मला अचीव करायचंय नक्कीच. म्हणजे जिद्द अधिक विधायक झाली आहे, जिद्द अधिक सर. डोळस झाली आहे. हो डोळस असं आपण नक्कीच, म्हणू. नक्कीच. वाक्य पूर्ण करायचे तुला. शरीर स्वास्थ्य म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व. सर्वस्व. ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सगळ्यात कठीण काम म्हणजे कधी कधी खोटं बोलावं लागतं. व्यसनाधीनतेच्या काळातले मित्र आज भेटतात तेव्हा ते खूप छान मित्र आहेत सर माझे. जेवढे त्याला दारूच्या भाषेत टेबल मित्र म्हणतात ते सर मला टाळतात. ते मला आजही भेटतात. ह्याबद्दल मी 2 मिनटं उगाच घेईल थोडेसे. माझे मित्र मला लहानपणापासून जे पण मित्र भेटले ना ते सगळे माझे सरच भेटले मला. त्यांनी मला चांगलंच. मी दारू माझी थांबली आणि माझे जे पिणारे मित्र होते त्यांनी मला टाळणं सुरू केलं. मला आधी राग आला. नंतर जेव्हा एक एक करून ते भेटले ते म्हणले नाही नितीन आमचं ठीक आहे. तुझे दिवस बघितले. तू आता परत ह्याच्यावर येऊ नये हीच आमची देवाकडे प्रार्थना. असं ते पण म्हणाले. डेफिनेटली. वा. मी जर माझ्या आठवणींचं पुस्तक लिहिलं तर त्याचं शीर्षक असेल नितीन हरीश घोरपडे. नितीन हरीश घोरपडे. ओके. उदास वाटलं तर आज नितीन स्वतःला सांगतो की आणि कालचे दिवस आठवलं तर माझी आजची उदासी काही राहतच नाही सर. खूप म्हणजे खूप काळोखाकडून अंधाराकडे प्रवास केलेला आहे. आज मी खूप लख प्रकाशात आहे. वा. आज मी लख प्रकाशात आहे. सर मी काय करतोय ते मला कळतंय. मला वाटतं नितीन जो लख प्रकाशात आहे तो प्रामाणिकपणाच्या लख प्रकाशात आहे. आज आपल्या सगळ्यांना प्रामाणिक राहणं फार कठीण जातं. कारण आपल्या सगळ्यांनी कुठले ना कुठले मुखवटे आपल्या चेहऱ्यावरती चढवलेले असतात. सकाळी येताना एक छोटासा किस्सा झाला. मी आणि माझी दीदी मी सकाळी इथे यायला उशीर झाला. तिला ट्युशनला सोडून यावं लागतं. पोलीस दिसला आणि दोघांचे चेहरे आमचे ट्रॅफिक पोलीस तो त्याचं काम करतोय. आम्ही सिग्नल पाळलाय सगळं पण आमच्या दोघांच्या एकमेकाला नजरा गेला आणि दोघं एकमेकांशी बोलल्यासारखं झालो की आपण पोलिसाला घाबरलो. मग आम्ही दोघांशी 2 किलोमीटर तिचं ट्युशन असताना बोललो की पोलिसाला आपण घाबरतोय ना दीदी. ती म्हणली हो. म्हणलं कशासाठी घाबरत असेल तुला काय वाटतं. तर तिन्ही सुद्धा सेकंदात आणि आम्ही दोघांनी सोबत की आपल्या गिल्टमुळं की आपण आपली चुकलेलो असतो मागं त्याची काही चूक नाही. लोक म्हणजे जनरल सगळे नाव ठेवतात तो
पैसे मागतच नाहीये पोलीसवाला. मी मागं काहीतरी कुणाला तरी कट मारून आलेलो आहे, मी गर्दीतनं धक्का देऊन आलेलो आहे, मी सिग्नल मोडलाय मागच्या सिग्नलवर, मला वाटतं याला माहिती आहे म्हणून मी घाबरलेलो आहे. म्हणजे माझी जी गिल्ट असते, माझी जी खंत असते, त्याच्यामधून माझी भीती भीती जन्माला वाढते. येते. आज मी भीत नाही. आज मी भीत नाही, कारण आज तो प्रामाणिक आहे हा, स्वतःशी. स्वतःशी. मला वाटतं स्वतःशी प्रामाणिक असणं आणि अप्रामाणिकतेकडून प्रामाणिकतेकडे येणं हा सगळ्यात मोठा यू टर्न. तेव्हा हा यू टर्न घेतल्याबद्दल तुझं खास खास थँक्यू अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच.